नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. मित्रांनो, चुकूनही आपल्या घरातील ह्या 5 वस्तू दुसऱ्यांना देऊ नका. जी स्त्री आपल्या घरातील ह्या 5 वस्तू दुसऱ्यांना देते, तिच्या घरामध्ये दुःख आणि गरिबी येते. देवी लक्ष्मी अशा स्त्रीचा घराचा त्याग करून निघून जाते. वास्तुशास्त्रात सुद्धा सांगितले गेले आहे की कोणत्याही स्त्रीने ह्या 5 वस्तू चुकूनही दुसऱ्यांना देऊ नयेत. वाटल्यास नवीन विकत घेऊन द्या, पण तुमच्या स्वयंपाक घरातून उचलून देऊ नका. मग तुमच्या शेजारी असो किंवा सख्खी बहीण असो, तुम्ही या गोष्टी मुळीच देऊ नका. कोणी कितीही आग्रह केला, कितीही विनवण्या केला, तरी या गोष्टी कोणालाही देऊ नका. विशेषतः विवाहित स्त्रीने तर मुळीच देऊ नये. जरी तुमचा नवरा तुम्हाला ह्या गोष्टी द्यायला भाग पाडत असेल, तरी त्याचेही ऐकू नका. कारण आणि ह्या वस्तू जर तुम्ही दिल्या तर त्याचंही नुकसान होईल आणि तुमचंही. एकदा का ह्या वस्तू घरातून गेल्या तर संपूर्ण आयुष्य त्याचा परिणाम भोगावा लागतो. आणि फक्त थोडा वेळ वापर करण्यासाठी सुद्धा ह्या वस्तू देऊ नका. वाटल्यास तुम्ही त्यांना पैसे द्या आणि विकत घेऊन वापरण्यास सांगा, पण तुमच्या घरातून त्या वस्तू देऊ नका. या संदर्भात एक प्राचीन कथा सांगितली जाते, तीच आज मी तुम्हाला सांगणार आहे. कृपया संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आणि ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐकून घ्या. कथेतून तुम्हाला अनेक जीवन उपयोगी गोष्टी शिकायला मिळतील. माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे, कृपया माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या पाठिंब्यामुळेच माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका छोट्याशा गावात सुलोचना नावाची एक स्त्री आपल्या पती, वाचस्पती आणि सासू सासऱ्यांसह राहत होती. सुलोचना अत्यंत दयाळू, प्रेमळ आणि सेवाभावी स्वभावाची होती. गावात तिचं नाव आदराने घेतलं जायचं, कारण ती नेहमी सगळ्यांच्या मदतीला धावून जायची. ती मनात म्हणायची की सेवा हाच खरा धर्म आहे आणि याच भावनेने ती सतत इतरांची मदत करत असे. ती केवळ आपल्या कुटुंबाचीच नव्हे तर संपूर्ण गावाची काळजी घेत असे. गावात कोणी आजारी पडले किंवा मदतीसाठी हाक दिली की सुलोचना सर्व काम सोडून धावून जात असे. कोणाला अन्नाची गरज असेल तर ती स्वतःच्या स्वयंपाकघरातील अन्न देऊन टाकायची. कोणाला कपड्यांची गरज असेल तर ती आपल्या कपड्यांमधून देत असे. तिच्या निस्वार्थ सेवाभावामुळे गावातील प्रत्येकजण तिला मनापासून आदर देत असे. सुलोचनानं आपलं घर मंदिरासारखं पवित्र आणि सुंदर बनवून ठेवलं होतं. ती रोज पहाटे लवकर उठून सर्वप्रथम घर स्वच्छ करत असे. मग अंगणात तिने तांदळाच्या पिठानं सुंदर रांगोळी काढून दार सजवत असे आणि नंतर मनोभावे देवी देवतांची पूजा करत असे. तिच्या पूजेत इतकी श्रद्धा होती की तिच्या घरात नेहमी प्रसन्न शांतता आणि सुख नांदत असे. घरातील सासू सासरेही सुलोचनाला आपल्या मुलीसारखं प्रेम करत असत. त्यांना एवढी सुयोग्य आणि प्रेमळ सून मिळाली होती की तीच त्यांच्या मते घरातील लक्ष्मीचं रूप होतं. एके दिवशी दुपारच्या सुमारास सुलोचना स्वयंपाकघरात काम करत होती. तेवढ्यात तिची पहिली शेजारीण वसंती घाईघाईने तिच्या दारात आली. वसंतीच्या चेहऱ्यावर चिंता आणि थकव्याचे स्पष्ट चिन्ह होते. सुलोचनाने तिला लगेच आत बोलवले आणि प्रेमाने विचारले, या वसंती, आत या. आज तुमचा चेहरा असा चिंताग्रस्त का दिसतो आहे? काही त्रास झालाय का? मला निश्चिंतपणे सांगा, मी शक्य ती मदत करेल. वसंती थोडी संकोचून बोलली. आणि सुलोचना, आज आमच्या घरी अचानक बरेच पाहुणे आले आहेत. मला घाईघाईने भरपूर पोळ्या बनवायच्या आहेत, पण माझ्याकडे पोळपाट, लाटणं आणि तवा नाही. तू मला थोड्या वेळासाठी हे सामान देऊ शकशील का? काम पूर्ण होताच मी सर्व सामान परत करून जाईल. सुलोचनाने तिची घाई आणि काळजी ओळखली आणि प्रेमळ स्वरात म्हणाली, अगं, एवढ्यासाठी का संकोच करतेस? इतकी छोटीशी तर गोष्ट आहे, चिंता करण्यासारखं काय? थांब, मी आताच माझा पोळपट, लाटणं आणि तवा घेऊन येते. ते तू लवकर तुझं काम आटपून घे. वसंतीच्या डोळ्यात आभाराचे अश्रू तरळले. ती म्हणाली, सुलोचना, तू नेहमीच माझी मदत करतेस. खरं सांगू का, तू नसतीस तर मी काय केलं असतं? देव तुला सदैव सुखी ठेवेल. सुलोचना हसून म्हणाली, अगं, त्यात काय विशेष? मी तुझ्या जागी असते तर तूही माझी मदत केलीच असतीस ना. आता काळजी करू नकोस आणि लवकर जाऊन तुझं काम पूर्ण कर.
वसंतीनं सुलोचनाचे मनापासून आभार मानले आणि पोळपाट, लाटणं व तवा घेऊन आपल्या घरी निघून गेली. वसंतीला मदत करून सुलोचनाच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. दुसऱ्याच्या उपयोगी येण्यात तिला खरा आनंद मिळत होता. वसंती गेल्यानंतर थोड्याच वेळात सुलोचना पुन्हा कामात मग्न झाली. तेवढ्यात तिची दुसरी शेजारी कमला चिंताग्रस्त अवस्थेत तिच्याकडे आली. कमलाचा चेहरा उतरलेला आणि डोळे भरून आलेले होते. सुलोचनाने तिलाही आत येण्याचा आग्रह केला आणि विचारले, कमला, काय झालं ग? तू अशी परेशान का दिसत आहेस? काही अडचण आहे का? सांग मला, मी जमेल ती मदत नक्की करीन. कमला डोळ्यातले अश्रू पुसत थरथरत्या आवाजात म्हणाली, सुलोचना बहिणी, मी खूप त्रासात आहे ग. माझं घर खूप घाण झालंय आणि दुर्दैवाने माझ्याकडे झाडू देखील नाही. कालच मी जुनी झाडू फेकून दिली आणि नवीन आणेन असं ठरवलं होतं, पण अजून मला नवीन झाडू मिळाली नाही. घर असं अस्वच्छ पडून आहे आणि मला काही कळत नाही. आता मी काय करू? सुलोचनाने तिची अडचण समजून घेत म्हटलं, अगं कमला, एवढ्या छोट्या कारणासाठी तू इतकी चिंता का करतेस? असं कर, मी माझी झाडू देते तुला, घेऊन जा आणि नीट घर साफ करून घे. घर स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे. कमलाच्या चेहऱ्यावर काहीसा दिलासा उमटला. तिने हसत हसत सुलोचनाचे आभार मानले आणि म्हणाली, सुलोचना, तू माझ्यासाठी देवदूतच आहेस. तुझी ही झाडू मला खूप उपयोगी पडणार आहे. मी घर साफ करून झाल्यावर लगेच तुला झाडू परत करून देईल. सुलोचना हसली आणि म्हणाली, त्यात काय ग एवढं? आधी आनंदाने घर स्वच्छ करून घे. काम झालं की मग झाडू परत दे. चालेल. कमलाने पुन्हा एकदा धन्यवाद दिलं आणि झाडू घेऊन आपल्या घरी निघून गेली. कमला गेल्यानंतर सुलोचना मनातल्या मनात देवाचं आभार मानत होती. देवाचं नाव घेऊन हसली. दुसऱ्याचे अश्रू पुसण्यात खरा आनंद असतो असं तिला नेहमीच वाटत असायचं. सायंकाळ होत आली आणि सुलोचना दिवसभराच्या कामानंतर थोडासा श्वास घेऊ लागली. इतक्यात तिची तिसरी शेजारीण रुक्मिणी आली आणि रुक्मिणीचा चेहरा काळजीने काळा झाला होता आणि डोळ्यात अश्रू तरळत होते. सुलोचनाने तिला आत बसायला सांगून विचारलं, रुक्मिणी, आज तू एवढे उदास का दिसतेस? काही त्रास आहे का? सांगू शकशील का? मी जे काय करू शकते ते नक्की करेल. रुक्मिणीने थकलेल्या आवाजात सांगायला सुरुवात केली. सुलोचना, माझ्या मुलीला पाहायला सायंकाळी मुलाकडचे काही जण येत आहे, पण माझी मोठी चिंता आहे की तिला घालायला छान कपडे किंवा दागिने माझ्याकडे नाहीत. आमच्याकडे थोडेफार दागिने होते, पण ते सगळं गेल्या काही आजारांच्या आणि उपचारांच्या मध्ये खर्च झाले आहे. आता माझ्याकडे काहीच असं उरलं नाही की मला काही कळत नाहीये मी काय करू. जर तू मदत करू शकशील तर कृपया करून तुझ्याकडची एखादी सुंदर साडी आणि काही दागिने उसने दे. मी तुझं उपकार मानून पाहुणे गेल्या गेल्या सगळं परत आणून देईन. सुलोचनाने रुक्मिणीची व्यथा ऐकली आणि तिच्या डोळ्यांतील अश्रू पाहून तिचं हृदय पिळून गेलं. तिने मनात विचार केला, बिचारी रुक्मिणी आपल्या मुलीसाठी काय काय करू शकत नाहीये. मग सुलोचनाने निर्धाराने उठली आणि म्हणाली, रुक्मिणी, काळजी करू नकोस. तुझी मुलगी माझ्या लहान बहिणीसारखी आहे. मी तिला सजवल्याशिवाय कशी पाठवू? असं कर, माझ्याकडची सगळ्यात सुंदर रेशमी साडी आणि काही दागिने घेऊन जा. तुझी मुलगी हे घातले तर ती एखाद्या राजकुमारीप्रमाणे दिसेल, सुंदर दिसेल. रुक्मिणीच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू उभे राहिले. ती म्हणाली, सुलोचना, तू माझी खूप मोठी चिंता दूर केली आहेस. मी आयुष्यभर विसरणार नाही की तू माझ्यासाठी काय केलेस. देव तुला नेहमी सुखी ठेवू दे. सुलोचना स्मित हास्य करत म्हणाली, ही तर आनंदाची बाब आहे की तुझ्या मुलीचं आयुष्य सावरणार आहे. आता लवकर जा आणि पाहुण्यांची तयारी कर. आणि हो, काम झाल्यावर साडी दागिने परत देण्याची काही चिंता करू नकोस. रुक्मिणीने सुलोचनाला भाऊक होऊन मिठी मारली आणि धन्यवाद देऊन साडी घेऊन व दागिने घेऊन निघून गेली. रुक्मिणी गेल्यावर सुलोचना काही वेळ देवाचा विचार करू लागली. हे देवा, रुक्मिणीच्या मुलीचं भलं होऊ दे. तिने मनातल्या मनात प्रार्थना केली. दुसऱ्यांच्या सुखातच आपलं सुख आहे हे तिला मनोमन पटत होतं. रात्र होत आली होती आणि सुलोचना दिवसभराच्या धावपळीने थकली होती. ती थोडा वेळ अंगणात बसून विश्रांती घेत होती. तेवढ्यात दारावर हलक्या हाताने कोणी टकटक केल्याचा आवाज आला.
तिने दरवाजा उघडला तर समोर तिची चौथी शेजारीण गौरी उभी होती. गौरीच्या चेहऱ्यावर अतिशय चिंतेचे आणि अस्वस्थतेचे भाव होते. सुलोचनाने तिला देखील आत बोलवले आणि काळजीने विचारले, गौरी, काय झालं? तू एवढी व्याकुळ का दिसतेस? काही अडचण आहे का? सांग, मी शक्य ती मदत करेल. गौरीचे डोळे भरून आले आणि ती दुःखद स्वरात बोलू लागली, सुलोचना ताई, आज आमच्यावर मोठी आपत्ती आली आहे ग. आज माझं लहान बाळ खूप भुकेलेलं आहे आणि त्याला पाजायला माझ्याकडे दूध देखील उरलं नाही. काय करावं मला समजत नाहीये. तू नेहमी सगळ्यांची मदत करतेस म्हणून शेवटी तुझ्याकडेच मी मदत मागण्यासाठी आले आहे. तुझ्याकडे थोडंसं दूध असेल तर मला देशील का? तुझे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. गौरीची अस्वस्थता पाहून सुलोचनाचं काळीज भरून आलं. तिने तात्काळ म्हटलं, अगं गौरी, एवढ्यासाठी कधी माझ्याकडे मदतीला येण्यात कमीपणा मानू नकोस ग. तू मला आधी का नाही सांगितलंस? असं कर, मी आत्ताच तुला दूध देते. तुझ्या बाळाची भूक भागवणं हाच या क्षणी सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. गौरीच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू उभे राहिले. ती म्हणाली, सुलोचना, तुला अंदाजही नाहीये की तू माझ्यासाठी किती मोठं काम केलंस. देव तुला आणि तुझ्या कुटुंबाला नेहमी सुखी ठेवेल. तुझी ही मदत मी कधीच विसरणार नाही. सुलोचना हलकेच हसली आणि म्हणाली, अगं, तू माझ्या बहिणीसारखी आहेस. तुझ्या बाळाचं पोट भरलं पाहिजे, हे माझ्यासाठी सर्वात महत्वाचं आहे. गौरीने सुलोचनाचे शतशः आभार मानले आणि दूध घेऊन आपल्या घरी परत गेली. त्या दिवशी सुलोचनाने दिवसभर आपल्या शेजाऱ्यांना मदत केली आणि दुसऱ्यांचे प्रश्न सोडून तिला मनोमन खूप समाधान वाटलं. ती देवाचे आभार मानतच होती की तिच्या हातून इतके पुण्याचे काम घडले. पण तिला कल्पना नव्हती की तिच्या ह्याच चांगुलपणामुळे तिला एवढं मोठं संकट सहन करावं लागेल. त्या रात्री वाचस्पती सुलोचनाचा नवरा काम आटपून घरी परतला. तो दिवसभराच्या व्यवसायाचा हिशोब लिहायला बसला होता. तेवढ्यातच एक माणूस धावत घाईघाईने येत म्हणाला, वाचस्पती भाऊ, तुमचं दुकान रात्री चोरांनी फोडलं आहे. सगळा पैसा सामान चोरीला गेला आहे. हे ऐकताच वाचस्पतीचा श्वास कोंडला. तो घाबरून ताबडतोब आपल्या दुकानाकडे धावला. तिथे पोचल्यावर त्यानं पाहिलं की दुकानातील सारं सामान आणि रोकड रक्कम गायब झाली होती. हे दृश्य बघून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. उद्विग्न अवस्थेत आणि भरलेल्या डोळ्यांनी तो तुटलेल्या मनाने परत घरी आला. घरी पोचताच वाचस्पतीने ही भयंकर बातमी सुलोचनाला सांगितली. हे ऐकून सुलोचना हादरली. काही क्षण तिला काही सुचेना, पण तिने सावरण्याचा स्वतःला खूप प्रयत्न केला आणि पतीला धीर देत म्हणाली, नाथ, तुम्ही काळजी करू नका. आपल्या घरच्या तिजोरीत अजूनही भरपूर धनधान्य आहे. त्यातून आपण पुन्हा व्यवसाय उभा करू शकतो. इतकं म्हणून सुलोचना घरातील तिजोरी उघडायला धावली. पण तिजोरी उघडताच तिच्या लक्षात आलं की तिथे ठेवलेलं धनही पूर्णपणे नाहीस झाले. तिजोरी पूर्णपणे रिकामी झाली होती. हे पाहताच सुलोचना एकदम सुन्न झाली. तिने घाईघाईने तिजोरीला हात घालून पुन्हा पाहिलं, पण आत फक्त शून्य होते. तिच्या हातापायाखालची ताकदच गळून गेली होती आणि ती स्तब्ध अवस्थेत उभी राहिली. सुलोचनाकडे पाहत वाचस्पतीचा संताप अनावर झाला. तो रागाने लालबुंद होत सुलोचनावर ओरडला, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. सुलोचना, दिवसभर कोणाकोणाला घरात बोलावून वस्तू वाटत होतीस. त्यातल्या त्यात कोणीतरी आपल्या घरातलं सगळं धन चोरून नेलं असणार. सुलोचनाची सासूही संतापली आणि ओरडली, तूच या घराच्या बर्बादीसाठी मूळ आहेस. विचार न करता सारखी सारखी दुसऱ्यांची मदत करत सुटली आहेस आणि त्यातून आता घरातलं सर्व काही लुटलं गेलं आहे. सुलोचना अपराधीपणाने गप्प उभी राहिली. तिला आपल्या नकळत झालेल्या चुकीची जाणीव होत होती, पण ती सध्या काहीच करू शकत नव्हती. तिने हात जोडून हळूच आवाजात पतीची माफी मागितली. नाथ, माझ्याकडून ही खूप मोठी चूक नकळतपणे घडली आहे. मी असं काहीच होऊन देण्याचा कधीच विचार केला नव्हता. मी तुमच्या क्षमेला योग्य नाही, पण मी खरंच काही वाईट उद्देशानं केलं नव्हतं. वाचस्पतीचा राग काही केल्या शांत होईना. त्याने संतापाने तिच्याकडे तिरस्काराने पाहत सांगितलं, आता तू ह्या घरात राहायचं नाही. काहीही हक्क नाही तुझा. आता माझ्या नजरेसमोरून तात्काळ निघून जा. तुझ्यामुळेच आपल्या ह्या घराचं सगळं काही उद्ध्वस्त झालंय. वाचस्पती शब्द ऐकता सुलोचनाच्या काळजात घायार घाव बसला.
तिला वाटलं जणू सर्वस्व तिचं नष्ट झालंय. ती हमसाहमशी रडू लागली आणि विनंत्या करू लागली, नाथ, मला माफ करा, मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. पण वाचस्पतीने तिचं काही ऐकून घेतलं नाही. रागाच्या भरात त्याने सुलोचनाला घराबाहेर काढलं आणि दार बंद करून घेतलं. बाहेर रात्र काळोखली होती. सुलोचना डोळ्यांतून आर्त अश्रू ढाळत घरासमोर जमिनीवरती बसली. थंडगार वारा सुटला होता आणि ती अक्षरशः कापायला लागली. मनातल्या वेदनेने तिचे हृदय तुटलं होतं. काही वेळ ती तशीच हमसून हमसून रडू लागली. तिच्या मनात सतत हाच प्रश्न घोळत होता की ज्या देवाच्या साक्षीने आपण नेहमी चांगुलपणाचा मार्ग स्वीकारला, त्यानेच आपल्यावर असा अन्याय का केला? मी इतकी चांगली वागले तरी माझ्यावर ही शिक्षा का दिली? काही कळेना. शेवटी त्या निराधार अंधाऱ्या रात्री तिने दुःखी मनाने पाय उचलले आणि देवी लक्ष्मीच्या मंदिराकडे जाऊ लागली. मंदिरात पोचल्यावर समोर देवी लक्ष्मीची तेजस्वी मूर्ती आणि मंद दीपमाळांचा उजेड पाहून सुलोचनाचं अंतकरण भरून आलं. गाभाऱ्यात अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता आणि सर्वत्र निवांत शांतता पसरलेली होती. या पवित्र वातावरणात पाऊल ठेवताच सुलोचना आतून कोलमडली. ती थेट देवीच्या चरणांशी कोसळली आणि पुटपुटून रडू लागली. दोन्ही हात जोडून तिने आर्त स्वरात हाक मारली, हे लक्ष्मी माता, मी असा कोणतं पाप केला आहे ज्याच्यामुळे तुमचा आशीर्वाद माझ्याकडून उठला? कृपा करून मला सांगा, माझी काय चूक झाली आहे? काही काळ सुलोचना तिथे शून्यात नजर लावून असावी. गाळात अश्रू ढाळत बसली. तिला वाटू लागलं की तिच्या आयुष्याच्या आता काहीच उरलं नाही. आपल्या कुटुंबाच्या दुर्दशेला ती स्वतः जबाबदार ठरत होती. रडता रडता तिच्या मनात एक भयंकर निर्णय पक्का होत गेला. जर माझ्यामुळे माझ्या कुटुंबाची अशी परिस्थिती झाली असेल तर मला जगण्याचं काहीच हक्क नाही. आता मी माझे जीवन संपवून टाकते. हाच विचार करत सुलोचना मंदिरातून बाहेर पडली आणि जवळच्या नदीच्या दिशेने चालू लागली. मध्यरात्र होत आली होती आणि नदी काठावर भयान अंधार पसरला होता. नदीच्या तीरावर उभा राहून सुलोचनाने दोन्ही हात आकाशाकडे फैलावले आणि हुंदके देत देवाला साथ घातली. हे लक्ष्मी माते, मी आता माझे प्राण त्यागू इच्छिते. जर माझ्या भक्तीत किंवा पूजे अर्चेत काही कमी राहिली असेल तर मला माफ कर. पण आता मी माझ्या आयुष्याचा अंत करून ह्या दुःखातून सुटका करून घेते. इतकं बोलून सुलोचनाने नदीत उडी मारण्यासाठी पुढे झाली. इतक्यात अचानक तिच्या आसपास तेजस्वी दिव्य प्रकाश पसरला. सुलोचना आश्चर्याने थबकली. तिने डोळे उघडून पाहिलं तर त्या प्रकाशाच्या मध्यभागी साक्षात देवी लक्ष्मी उभी राहिली होती. देवी लक्ष्मीचे रूप अतिशय सुंदर आणि तेजोमय होतं. तिच्या अंगावर लाल रेशमी वस्त्र होतं. मस्तकावर सोनेरी मुकुट आणि हातात कमळाचं फूल होतं. तिच्या सोबती दिव्य प्रभा मंडळ झळकत होतं. हे दृश्य पाहता सुलोचना अचंबित झाली. काही क्षण ती स्तब्ध उभी राहिली. मग भानावर येतच ती घाईघाईने देवीच्या चरणांवरती पडली. देवी लक्ष्मीने सुलोचनाला प्रेमानं उचललं आणि विचारलं, सुलोचना, थांब बाळा, हे काय करतेस तू? स्वतःचे प्राण देऊन पाहतेस? सुलोचना म्हणाली, आई, लक्ष्मी माता, माझ्याकडून नकळत फार मोठी चूक झाली आहे. मी माझं सगळं काही गमावलं आहे. माझ्या नवऱ्याने सुद्धा मला त्यागलं आहे. आता मी काहीच उघडलेलं नाही. मी कशासाठी जगू? माझं काही उरलं नाही. प्राण देऊन त्या देवी लक्ष्मीच्या चेहऱ्यावर करुणा आली. त्या म्हणाल्या, बाळा, माणसानं स्वतःचं प्राण कधीच देऊ नयेत. ईश्वराने दिलेलं हे आयुष्य असं संपवणं महापाप आहे. तुझ्यावर जे काही आलं आहे त्यात काही अंशी तुझ्याच चुका आहेत. तूच त्याला कारणीभूत आहे. पण म्हणून स्वतःला संपवणं हा मार्ग नाही. सत्कारने लावलेल्या चांगुलपणाचं फळ नेहमी चांगलंच मिळतं. फक्त कधी कधी काही कठीण परीक्षा द्याव्या लागतात. तुझी ही अवस्था त्या परीक्षेचा भाग आहे. सुलोचनाने अश्रू पुसत विनंती केली, आई, मला माझी चूक कळत नाहीये. कृपा करून मला सांग, मी कुठे चुकले? मी कोणता असा अपराध केला ज्याच्यामुळे तुम्ही माझ्यावर रुसून घर सोडून गेलात? देवी लक्ष्मी हलकीशी हसली आणि सुलोचनाला समजावण्याच्या स्वरात सांगू लागली, बेटा, तू काही जाणून बुजून पाप केलं नाहीस. पण काही गोष्टीच आपल्या अज्ञानाच्या असतात आणि त्या नकळत केल्यामुळे प्रकोप होतो. मी तुला एक एक करून सांगते. पहिली गोष्ट, आळपाट, पोळपट लाटणं आणि तवा ह्या वस्तू कधीही दुसऱ्यांना देऊ नये.
स्वयंपाकघरात गृहलक्ष्मीचा वास असतो आणि या स्वयंपाकाच्या साहित्याला आपोआप आपलं पावित्र्य मानलं प्राप्त जातं. असं तव्यावरची पहिली पोळी नेहमी गायला घालतात, कारण ती परमेश्वराला अर्पण केलेल्या नैवेद्यासारखी असते, पवित्र मानली जाते. म्हणूनच पोळपाट लाटणं आणि तवा हे अन्नपूर्णा देवीच्या प्रतीकांचं आहे. जेव्हा तू ह्या वस्तू दुसऱ्यांना वापरायला दिलेस तेव्हा त्या पवित्रतेत भंग झाला. बाहेरची नकारात्मक शक्ती त्यांच्या सोबत तुझ्या घरात प्रवेश करू शकली. त्यामुळे घराची शांती आणि संपत्ती दोन्ही निघून गेले. दुसरी गोष्ट, झाडू. झाडू ही घरची लक्ष्मी मानली जाते. जिथे स्वच्छता असते तिथे मी वास करते. लोक सांगतात की सूर्यास्तानंतर घर झाडू नये आणि झाडूला पाय लावू नये, कारण त्याने लक्ष्मी रुजते. तू तुझी झाडू दुसऱ्या व्यक्तीला दिलीस आणि तीही संध्याकाळ झाल्यावर, झाडू घराबाहेर जाणं हे अतिशय अशुभ मानलं जातं. झाडू दिल्याने घरची लक्ष्मी ही बाहेर गेली असे समजलं जातं. म्हणून तर लगेच तुझ्या घरचं वैभव हिरावलं गेलं. तिसरी महत्वाची गोष्ट, एका स्त्रीचे दागिने अलंकार हे केवळ शोभेचं नाही तर संसारातील संपत्ती आणि सौभाग्याचं प्रतीक असतं. प्रत्येक सुवासिनीच्या मंगळसूत्रासकट सर्व दागिनेमध्ये तिचं सौभाग्याचं निहित असतं. तू तुझे मौल्यवान दागिने दुसऱ्याला उदार मानाने दिले घालायला, पण त्याने दुर्दैवाला निमंत्रण मिळालं. त्या कृतीने तुझे ते सौभाग्य काही काळासाठी ढकललं आणि तुझ्या घराचं रक्षण कमी झालं. आणि चौथी गोष्ट, दूध. दिवस कळला की दूध किंवा पांढऱ्या पदार्थांचे दान टाळायचं. संध्याकाळी किंवा रात्रीचं दुधाचं दान करणं हा अतिशय अशुभ संकेत आहे. आपण दुधाला पावित्र्य मानतो, त्यामुळे सूर्यास्तानंतर इतरांना दूध दिलं तर घरचं पुण्यही कमी होतं असं समजलं जातं. संध्याकाळी तू दूध दिलंस आणि त्यामुळे तुझ्या घराचं मांगल्य दूर चाललं. त्या सगळ्या गोष्टी फार सूक्ष्म आहेत, पण त्याचा परिणाम खूप मोठा असतो. सुलोचना देवीचा एक एक शब्द लक्षपूर्वक ऐकत होती. स्वतःच्या नकळत झालेल्या चुकांची जाणीव होत तिचे डोळे पश्चातापाने भरून आले. ती मान खाली घालून उभी राहिली. देवी लक्ष्मीने तिच्या डोक्यावर कृपेने हात ठेवला आणि सौम्य स्वरात पुढे म्हणाली, पण सुलोचना, तू हे सगळं नकळत केलंस आणि मदतीच्या उदात्त भावनेने केलंस. तुझी सदतेची परीक्षा पाळण्यासाठीच तुला हा प्रसंग भोगावा लागला. तू तुझ्या दुःख्याला ध्येयाने सामोरी गेलीस आणि तोच तुझ्या प्रायश्चित्त आहे. आता तू आपल्या घरी परत जा. मी पुन्हा तुझ्या घरावर माझा आशीर्वाद वर्षाव करते. ते जे घर काही हरवलं आहे आणि ते सर्व तुला परत मिळेल. असं म्हणून देवी लक्ष्मी एका तेजस्वी किरणासह अदृश्य झाल्या. देवीचे स्वर काही क्षण हवेत घुमत राहिले आणि मग सगळं संपूर्ण पूर्ववत शांततेत झालं. प्रकाश झडत गेला आणि मंदिर पुन्हा अंधारात निजरमय झालं. सुलोचना आता एकटी उभी होती, पण तिच्या मनात कालची भीती नाहीशी झाली होती. देवी लक्ष्मीच्या कृपेचा उजेड तिच्या अंतरात्म्यात भरला होता आणि तिचं मन नव चैतन्याने उजळून निघालं होतं. सुलोचना काही वेळ मंदिरातच उभी राहिली. तिच्या हृदयात नवीन आशा संचारली होती. देवी लक्ष्मीच्या दर्शनाने तिचे मन आता आनंदाने भरून आलं होतं. तिने डोळे बंद करून देवीला पुन्हा एक वार नमन करून मनोभावे देवीचे आभार मानले आणि मग ती घरी निघाली. घरी जाताना रस्त्यातच तिला वाचस्पती समोरून येताना दिसला. तो दिवसभर सुलोचनाला शोधून शोधून थकला होता आणि हवालदिल झाला होता. सुलोचनाला पाहताच त्याने धाव घेतली. तिला बिलगला आणि डोळ्यांतून अपराधीपणाचे आणि आनंदाचे अश्रू एकत्र वाहू लागले. तो भरलेल्या आवाजात म्हणाला, सुलोचना, मला माफ कर. रागाच्या भरात मी तुला खूप वाईट बोललो. तुझ्यावर अन्याय केला. मी तुझ्या विना काहीच नाही. लक्ष्मी मातेच्या कृपेने आपलं हरवलेलं सगळं धन आपल्याला परत मिळाले. ज्यांनी आपलं घर लुटलं होतं ते स्वतः लाजले आणि परत आले. त्यांना समजलं की सुलोचनाबाई सारख्या देव माणसाला धोका देऊन त्यांनी पाप केले. त्यांनी तुझं नाव घेऊन आपली चूक मान्य केली आहे आणि सर्व सामान परत करत क्षमाही मागितली. मला माझी चूक उमगली. सुलोचनाने पतीचे बोलणे ऐकले. तिला त्यांच्या डोळ्यातला पश्चाताप स्पष्ट दिसत होता. तिचेही डोळे भरून आले आणि ती अलगद म्हणाली, नाथ, मला तुमच्यावर किंचितही राग नाही. उलट मला देखील माझी चूक उमगली आहे. दोघेही भावनिक झाले. वाचस्पतीने सुलोचनाचा हात हातात घेतला आणि डोळ्यात प्रेमाचे अश्रू म्हणाला,
भरून म्हणाला, चल आपण नव्या आनंदाने जीवनाची सुरुवात करूया. सुलोचनाचा आनंद अश्रूंनी डोळे भरून होकार आरती मान हलवते. लक्ष्मी मातेच्या कृपेने सुलोचना आणि वाचस्पतीच्या संसारात पुन्हा सुख समृद्धीचे दिवस परत आले. वाचस्पतीने आपल्या व्यापाराला पुन्हा नव्याने सुरुवात केली आणि सुलोचनाने दुप्पट उत्साहाने घर सावरलं. आता त्यांच्या जीवनात आनंदाचे पालवी पुन्हा खुलू लागले. सुलोचनाने तिच्या मनात ठाम केलं की आयुष्यात किती मदतीचा हात देताना काही गोष्टींचं पावित्र्य मानतात, गोष्टी मात्र कोणालाही देऊ नये, नाहीतर त्याने घराची शांतता आणि भरभराट दोन्ही हरपण्याची शक्यता असते. मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळलं की काही वस्तू आणि त्यांची मूल्य इतकी पवित्र असतात की ती दुसऱ्यांना देऊच नयेत, नाहीतर त्यातून आपल्या आयुष्यावर संकट कोसळू शकतात. चांगुलपणा जपला तरी काही बाबतीत शहाणपण बाळगणंही तेवढंच गरजेचं आहे. देवी लक्ष्मीची कृपा आपण सर्वांवरती राहो आणि आपल्या घरात सदैव सुख समृद्धी नांदो. तर मित्रांनो, ही कथा आवडली असेल तर तिला लाईक करा, कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं लिहा आणि आमच्या चॅनलवरील अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.